नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण सेशन 41 सोडवणार आहोत। तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला लॅबवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला याच्यातनी टायपिंग प्रॅक्टिस करून घ्यायची आहे सर्व। ते झाल्यानंतर बघा, याच्यातनी सेल पाथ लर्निंग आहे ते आपल्याला सोडवायचं आहे। तर इथे प्रोसीडवर क्लिक करा। प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर बघा, याचे आपल्याला 3 क्वेश्चन्स इथं आलेले आहेत। तर तिन्ही क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचं आहे। काय म्हणते बघा, रेडी टेम्पलेट शोधण्यासाठी योग्य URL कोणता म्हटलेला आहे। तर रेडी टेम्पलेट शोधण्यासाठी जो URL आहे तो पहिलाच आहे। नंतर तुम्ही पॉवरपॉईंट फाईल रिनेम करू शकता म्हटलेलं आहे। तर बरोबर आहे, पॉवरपॉईंट आपण रिनेम करू शकतो, म्हणजे नवीन नाव देऊ शकतो त्या पॉवरपॉईंटच्या प्रेझेंटेशनला। त्यानंतर तुमचे प्रेझेंटेशन PDF फॉर्ममध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी डॅश टॅबवर क्लिक करायचं लागते म्हटलेलं आहे। तर कशावर करावं लागते? फाईल टॅबवर। तर याचं उत्तर फाईल टॅब आहे। त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि त्यानंतर गो टू होमवर क्लिक करा आणि नंतर नॉलेज चेक क्वेश्चन सोडवायचे आहे। स्टार्ट करा। नॉलेज चेकमध्ये बघा, इथे आपल्याला 5 क्वेश्चन्स दिलेले आहे। मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये टेम्पलेट बघण्यासाठी तुमच्या ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये डॅश टाईप करा म्हटलेलं आहे। तर आपल्याला कशावर क्लिक करावं लागेल? office.com जावं लागेल। फुल स्क्रीन मोड एक्झिट करण्याकरता तुमच्या कीबोर्डवरील डॅश की बटन दाबा म्हटलेलं आहे। तर कशावर प्रेस करावं लागेल बघा? एस्केपवर। मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये पॉवरपॉईंट टेम्पलेट शोधण्यासाठी डॅश आयकॉनवर क्लिक करावं लागते म्हटलेलं आहे। तर कशावर करावं लागते? पॉवरपॉईंटवर। मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये तुम्ही एक क्विज गेम क्रिएट केला आहे। फुल स्क्रीन मोडमध्ये तो क्विक पाहण्यासाठी तुम्ही डॅशवर क्लिक कराल म्हटलेलं आहे। तर कशावर क्लिक करावं लागेल? होम टॅबवर। क्विज गेम क्रिएट करण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय तुम्ही वापरू शकता म्हटलेला आहे? तर मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट वापरू शकतो, गुगल स्लाईड वापरू शकतो आणि त्यानंतर कॅनव्हासुद्धा वापरू शकतो। हे 3 आहे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे। येस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये बघा, आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे। गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करायचं आहे आणि इथून चालू करा। यामध्ये बघा 4 त्यानंतर बघा, डू इट युअर सेल्फचा पहिला क्वेश्चन इथं चालू झालेला आहे। तर पहिला क्वेश्चन बघा, काम ते दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये व्हिज्युअल रिझ्यूम टेम्पलेट सर्च करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर आपल्याला एक रिझ्यूम नावाची टेम्पलेट सर्च करायची आहे। तर फाईल टॅबमध्ये जा, न्यूमध्ये जायचं आहे आणि याच्यातनी बघा रिझ्यूम नाव सांगितलेलं आहे। तर रिझ्यूम नाव टाईप करा आणि त्यानंतर एंटर करा। एंटर केल्यानंतर बघा, इथे सर्च होईल आणि याच्यातली कोणतीही फाईल घ्यायची आहे आणि इथून क्रिएट करा आणि क्रिएट केल्यानंतर बघा, आपलं ते उत्तर सबमिट करायचं आहे इथून अशा प्रकारे। नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेलं प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर व्हिज्युअल रिझ्यूम या नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबचा वापर करा म्हटलेला आहे। तर बघा, कोणत्या नावाने म्हटलेलं आहे? व्हिज्युअल रिझ्यूम्स। तर याला कॉपी करून घेतो मी। त्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजचा वापर करायचा आहे। डेस्कटॉप म्हटलेलं आहे, तर डेस्कटॉपला निवडायचं आहे इथून। त्यानंतर याला नाव द्या, नाव दिलं त्यानंतर सेव्ह करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, त्यानंतर म्हटलं आहे बघा, SBJ हायस्कूल हे टेक्स्ट सिलेक्ट करा। त्याचा फॉन्ट बेल MT फॉन्ट साईज 32 आणि फॉन्ट कलर ऑरेंज करायचा आहे। तर बघा, या शब्दाला म्हणत आहेत, या शब्दाच्या प्लेस होल्डरला सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर बघा, याच्यातनी आपल्याला होम टॅबमध्ये जायचं आहे, फॉन्टमध्ये जा आणि पहिले फॉन्ट सांगितलेला आहे बेल MT, तर फॉन्ट घ्यायचा आहे इथून। त्यानंतर साईजमध्ये जा आणि साईजमध्ये साईज आपल्याला 32 सांगितलेली आहे, तर 32 घ्या आणि फॉन्ट कलर कोणता सांगितलेला आहे? ऑरेंज। तर फॉन्ट कलरमध्ये जा आणि इथून ऑरेंज कलर घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह करा किंवा सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याला राईट अलाइन करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर बघा, बेनिफिट ऑफ ड्रिंकिंगला सिलेक्शन करून घ्या आणि त्याची अलाइन कोणती करायची आहे? राईट करायची आहे। तर इथे अलाइनवर क्लिक करा, राईट अलाइनवर आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेला प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर स्टार्टअप प्लॅन नावाने सेव्ह करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर ज्या नावाने सेव्ह करायचं आहे त्या नावाला कॉपी करून घ्या। त्यानंतर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जायचं आहे, सेव्ह ॲजचा वापर करा
डेस्कटॉप निवडायचं आहे आणि याच्यातनी ते नाव टाका आणि त्यानंतर सेव्ह करा. इथून येस करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअरसेल्फ पूर्ण सोडवून झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करा. अशा प्रकारे त्यानंतर प्रोसेस फोलिओमध्ये बघा 1 मिनिटाचा टायमिंग आहे, तो पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन सोडवायचं आहे, तर सिम्युलेशनमध्ये जा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. सिम्युलेशनचे 4 क्वेश्चन दिलेले आहे इथे. त्यानंतर इथे स्टार्ट करा पहिला क्वेश्चन बघा. तुमचे प्रेझेंटेशन प्रिंटिंगसाठी योग्यरित्या फॉर्मॅट केले आहे याची नेहमी खात्री करा. तर तुमचे प्रेझेंटेशन PDF म्हणून एक्सपोर्ट करा म्हटलेलं आहे. तर फाईल टॅबमध्ये जायचं आहे, एक्सपोर्टवर क्लिक करा आणि याच्यातून PDF एक्सपोर्टवर क्लिक करा आणि त्यानंतर पब्लिश करायचं आहे आणि नंतर सेव्ह करा. इथून नेक्स्ट. स्मार्ट आर्ट संस्था पदानुक्रम, टप्पे आणि प्रक्रिया तयार करण्यात मदत करते. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये निवडलेल्या स्मार्ट आर्टचा लेआउट अल्टरनेटिंग हेक्झागोनल्स आणि शैली व्हाईट आउटलाईनमध्ये बदला म्हटलेला आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला स्मार्ट आर्टमध्ये जाण्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. इथून स्मार्ट आर्ट लेआउटमध्ये जा. असा स्मार्ट आर्ट घेतल्यानंतर बघा त्याचं स्टाईल कोणती घ्यायला म्हटलेलं आहे, ही वाली. त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करा. नेक्स्ट. ॲनिमेशन पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन अधिक गतिमान बनवू शकते आणि अधिक माहिती संस्मरणीय बनवण्यास मदत करते, म्हणून निवडलेल्या आकारावर दिशा ॲनिमेशन लागू करा म्हटलेलं आहे. तर ॲनिमेशनमध्ये जा. ॲनिमेशनवर जायचं आहे आणि इथून ॲपियर नावाचे ॲनिमेशन घ्या आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट. सेव्हचा वापर कार्यरत प्रेझेंटेशनची रणाची प्रत बनवतो आणि मूळ सादरीकरण अबाधित ठेवतो. त्यामुळे इन्फोग्राफिक्स पोस्टर नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेलं सादरीकरण तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हटलेलं आहे. तर सेव्ह करायचं याला फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजवर जायचं आहे, ब्राउझरवर क्लिक करा किंवा डेस्कटॉपवर क्लिक करा, त्याला नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा आणि नंतर आपलं उत्तर इथून सेव्ह करायचं आहे. त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा. अशा प्रकारे आपलं गायडेड सिम्युलेशनचे सर्व क्वेश्चन झालेले आहे. त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करा आणि शेवटचं बघा आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. नेक्स्टवर क्लिक करा आणि नेक्स्ट करायचं आहे. तर बघा पहिला क्वेश्चन, वायरलेस नेटवर्क कार्डमुळे संगणक केबलशिवाय जोडले जाऊ शकतात म्हटलेलं आहे. तर वायरलेस नेटवर्कशिवाय म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. मॉड्युलेशन हे डिजिटल सिग्नलचे ॲनालॉगमध्ये रूपांतर करण्याचे प्रक्रियेचे नाव आहे म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. केबल टेलिव्हिजन कंपन्या त्याच्या विद्यमान टेलिव्हिजन केबलचा वापर करून उपग्रह कनेक्शन प्रदान करतात म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे. केबल टेलिव्हिजन कंपन्या त्याच्या विद्यमान टेलिव्हिजन केबलचा वापर करून उपग्रह कनेक्शन प्रदान करतात, तर चूक आहे. बऱ्याच ॲप्लिकेशन प्रोग्राममध्ये ही सुविधा माहिती प्रदान करण्यासाठी किंवा इनपुटची विनंती करण्यासाठी वापरली जाते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर डायलॉग बॉक्स आहे. बऱ्याच ॲप्लिकेशन प्रोग्राममध्ये ही सुविधा माहिती प्रदान करण्यासाठी किंवा इनपुटची विनंती करण्यासाठी वापरली जाते म्हटलेलं आहे, तर डायलॉग बॉक्स आहे याचं सुद्धा उत्तर. अशा प्रकारे सर्व आपलं झालेलं आहे. येस आय एमवर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा. तर अशा प्रकारे बघा आपलं सेशन 41 पूर्ण सोडवणं झालेलं आहे.